चांगले म्हणजे बघ वडील आणि मुलगा कसे संबंध असायला पाहिजे, किती प्रेमानं वागले पाहिजे ते आपल्याकडे पाहून त्यांना कळालं पाहिजे. मला आता आठवत नाहीये का मास्तरला मारलं होतं याच्यातून कडोळा. आईला नोकरी लागत होती ना शिक्षिका म्हणून, तिनं पण नाही केलं. ते बापूनेच नाही काऊन आपल्या ह्याच्यात करायची नाही. अच्छा, पाटलाच्या सुनेनं नोकरी करायची नसते. मग तुम्ही किरणचा सांभाळ करा. हा, आणि आज तो एका नामवंत कंपनीमध्ये, इन्फोसिस मध्ये खूप मोठी कंपनी आहे जगात हे आहे, आणि तो त्या टीमचा लीडर आहे. त्याच्या हाताखाली आज किमान 7 ते 9 इंजिनियर असतात. म्हणजे खूप चांगले, म्हणजे त्या तेवढ्या इंजिनियर सोबत तो काम करते. तुम्ही खरंच खूप चांगल्या पद्धतीनं किरणचा म्हणजे सांभाळलं. जर पाहत असेल ना तिथून, तर ती म्हणत असेल की बाबाला दिलेली जबाबदारी चांगली पार पाडली ती. नक्की जसे मला तुम्ही भेटले ना, तसे प्रत्येकाच्या आयुष्यात तुमच्यासारखा बाप यावं. बाबा मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. प्रश्न विचारतो काही. आता कसं आहे माहितीये का, जसे माझे आजोबा आहे नारायणजी, माझे बापू आपले, त्यांचे बाबा होते योगाजी. त्यांना बघितलं का तुम्ही? नाही बघितलं. त्यांना नाही बघितलं, म्हणजे बापूच्या बाबाला नाही बघितलं. आता कसं आहे, भविष्यात हा माझा मुलगा आहे आर्य, याच्या मुलाला किंवा त्याच्या मुलाला हा त्यांना जर बघायचं असेल, किंवा आता मी याचा वडील तर याच्या मुलाचे आजोबा, बरोबर आहे, त्यांना जर कधी भविष्यात बघायचं झालं किंवा माझ्या आजोबाचे वडील कसे होते किंवा ते कसे बोलायचे, तर त्यांनी भविष्यात हा व्हिडिओ बघावा आणि त्यांना कळावं की माझे आजोबा आणि त्यांचे किती चांगले, म्हणजे बघ वडील आणि मुलगा कसे संबंध असायला पाहिजे, किती प्रेमानं वागले पाहिजे ते आपल्याकडे पाहून त्यांना कळालं पाहिजे. आता तुम्ही एवढ्या वर्षात मला कधीच ही गोष्ट करू नको किंवा तीच गोष्ट कर असं कुठल्याही गोष्टीचं कधी प्रेशर दिलं नाही, बरोबर आहे, किंवा मी काय शिकावं हे सुद्धा मला कधी तुम्ही म्हटले नाही की तू हेच शिक किंवा तेच शिक. ज्याच्यात तुला कळते ते शिक, बरोबर की नाही. बरं, माझं शिक्षण काय तुम्हाला माहिती आहे का? या घडीला माझं शिक्षण काय, मी काय शिकलो, जे जे काही तुम्हाला माहित आहे ते. आता बरीच काय केली. आता काय शिक्षण आहे? पहिल्या याच्यापासून सगळं ना. हा, आता गावात शिकलोय. हो, गावात शिकलो. हा, नंतर कारखान्यावर, बरोबर. हा, कारखान्यावर झाले मुळावा 11वी-12वी. हो, सरकारच्या इकडे, बरोबर. हा, म्हणजे 11वी पासून पोफाळी केली. 11वी पासून पोफाळी. हा, 11वीच्या बाद संस्था हा तिथं काम शिक्षण घेतलं. तिथं करत शिक्षण घेतलं. झारखंड मास्तरच्या इकडे संस्था होती. हा, पुन्हा तिकडे काम करायचं, सुद्धा शिक्षण तुझं घेतलं. त्याच्यानंतर मी डीएड केलं. डीएड तर समजा प्रकाश पाटलानं केलं. अच्छा, हो, त्यांनी मदत केली, बरोबर. त्याच्यानंतर मी MSW केलं. MSW पुसदला, म्हणजे, आणि नंतर मी डीएड करत असताना सोबत BA केलं गावंडे कॉलेजला. माझं शिक्षण आहे, डीएड पण झालं, BA पण झालं, MSW पण झालं. आता LLB करत आहे मी नागपूरला. हा, तर मला मी 7व्या वर्गात होतो. 7व्या वर्गात त्यावेळेस माझी सहल जाणार होती माहूरला. तर 250 रुपये फी होती. तुम्हाला आठवते का ती? आईनं मला याला आणून दिली होती शाळेत 250 रुपये. नंतर ती कॅन्सल झाली. आठवते का तुम्हाला? तुम्ही मला अलिबागवरून 250 रुपये पाठवले होते त्या फी साठी. माझ्या आयुष्यातली सगळ्यात बेस्ट ते 250 रुपयाची सर आजपर्यंत कशाला नाही आली. आई पिपरीवरून कारखान्यापर्यंत चालत आली होती. चालत येऊन तिनं मॅडमला सांगितलं, व्यवस्थित न्या म्हणून सांगितलं होतं. आताही मला ते 250 रुपयाची सांगितलेली आठवते. त्यावेळेस खूप सारे मुलं झाले नव्हते म्हणून ट्रिप कॅन्सल झाली होती. पण त्याच्यानंतर मला कुठल्याच ट्रिपला जायची इच्छाच नाही झाली आणि गेलोही नाही कधी. तेवढे पैसे, म्हणजे ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. बरं, तुम्ही कोणत्या साली गेले होते पहिल्यांदा अलिबागला? अलिबागला बरेच
नाही, पहिल्यांदा कोणत्या साली गेले होते आठवते का? म्हणजे 1908 मध्ये गेलो. 1908 ला. 2008 2008 हा 2008 ला. हा. काय केलं तिथं जाऊन पहिल्यांदा गेल्या गेल्या? जाऊन म्हणजे कंपनी. अच्छा. अण्णा होता ना तिथं अगोदर? अण्णा वहिनी अण्णा ते पण कंपनी ते 2003 मध्ये गेले. 2003 मध्ये गेले. ते अगोदर गेले होते. ते आधी गेले. बरं, मी इकडं होतो गावी, आई पण इकडं होती. हो. तुम्ही मला तिथून आईला पैसे पाठवायचे प्रत्येक महिन्याला. मग तिकडं काय करायचे, कसे पैसे पाठवायचे तुम्ही? मी तिकडून पैसे इकडे पैसे म्हणजे करायचं ना. तर काय काम करायचे तिथं आणि कसे पैसे पाठवायचे? कंपनीत वॉचमॅन होतो. हा. किती पगार भेटायचे? मला पगार म्हणजे 6,500 पैसे. हा. 6,500 पगार काम करायचं. 6,500 रुपये महिन्याला. हा. त्याच्यातले मग तुम्ही किती पाठवायचे घरी? किती पाठवायचे तुम्ही घरी? किती पाठवायचे घरी? किती पाठवायचे साधारणतः? मी महिन्याला समजा 2-3 हजार रुपये होतं. 3,000 रुपये पाठवायचे. हो. आई ते पैसे काय करायचे माहित आहे का तुम्हाला? माहित नसल. नाही. तिकडून तुम्ही पैसे पाठवायचे. आईचं तुमचे पैसे यायच्या अगोदर पूर्ण लिहून राहायचं. आताही एक डायरी आहे, त्याच्या माझ्याकडे आहे ती डायरी, की त्याच्यात लिहून असायचं कोणाला किती पैसे द्यायचे, कोणाला किती पैसे द्यायचे. आल्या त्या पोस्टमॅननं मनी ऑर्डर लवकर आणून द्यावं म्हणून आई त्याला 30 ते 50 रुपये द्यायची त्या पोस्टमॅनला. हा. आणि मग ते पैसे आल्याच्या नंतर त्याच्यातले माझ्या शाळेच्या पुस्तकाची याची त्याची फी कशी करावं ती अगोदर लिहून ठेवायची. बचत गटाचा हप्ता, माझ्या शिक्षणाचे आणि ते सगळे लिहून ठेवायची. काला किती द्यायची. तुमची मनी ऑर्डर आली की मग ते ज्याचे त्याला द्यायची. त्याच्यानंतर मग कोणाला काही काम पडलं तर त्या संबंधात ते हे व्हायचं. बरं, त्याच्या अगोदर तुमच्या असं लहानपणची एखादी गोष्ट आहे का की जी तुम्हाला आठवते खूप लहानपणी? जेव्हा तुम्ही लहान होते, बापून असं जसं मी तुमच्यासोबत एकदम फ्री राहतो तसे तुमचे बाबू तुमच्यासोबत राहायचे का? म्हणजे तुमचे बाबा लहानपणी म्हणजे ज्या समजा कमी 10-12 वर्षाचा. हा. त्या अंबाळीला शाळेत होतो. कोणाच्या? अंबाळीला. हा. मग काही दिवस गेले. दिवाळीला गावाकडे आलो. गावाकडे आल्याच्या परत पुन्हा कोणत्या वर्गात होते अंबाळीला? पहिल्या वर्गात. पुन्हा तिथून झालं हातल्याला टाकलं. हातल्याला समजा 1964 मध्ये शाळेत होतो पहिल्या वर्गात. तिथं 4 वर्ष सतत 4थी दुसरं शिकलो. हातल्याला एकदम चांगल्यापैकी. आता 4थीची परीक्षा बोर्डाची नाही. पहिली बोर्डाची परीक्षा होती पोफाळी म्हणजे 4थ्या वर्गाची. आम्हाला केंद्र होता तरोडा. त्या केंद्रावर परीक्षा दिली. परीक्षेत चांगल्या प्रकारे पास झालो. पण काय झालं, हातल्याचे सगळे काही पोरं मुळाला शिक्षण देत होते. तर त्या मास्तरनं सगळे पूर्ण रस्ते मुळावा सेंटर शिवाजी विद्यालयात जाहीर केलं. पूर्ण जेवढे पास झाले तेवढे याच्या सगळं. तर पुन्हा बापूवाड्याने असल्यामुळं काय झालं की लवकर शाळेमधून त्या ह्या आणलाच नाही, काढून सांगा दाखला. त्या दाखला काढून आणला नसल्यामुळं 15 दिवस ते 18 महिन्याच्या जवळजवळ समजा. मग शाळेमध्ये 5वीला नाव लेट गेलं. मुळामध्ये कणमुल्यात लेट गेल्याच्या बाद मला इंग्लिश पूर्ण त्याचा शिकून झाला. मग घेतल्याला मास्तर शिकणार का नाही. मग इंग्लिशमध्ये 6 महिने काढले शाळेमध्ये कणमुल्याच्या. इंग्लिशमध्ये कमजोर असल्यामुळे शाळा सोडून दिली 5वी. ते एक कोण मला आता आठवत नाही, एका मास्तरला मारलं होतं याच्यातून कडोळामध्ये लपून मारलं होतं. ते कोण मारलं होतं? कुठलं कणमुल्याचं ना? कणमुल्याचं म्हणजे मारणं म्हणजे तसं नाही मारणं, दगड मारले होते काहीतरी.
आता समजा आपण शाळेमध्ये पोरं असले की खोटं कोण नाही कोणतरी करते. हो. त्याच्यात मास्तरनं मोहचं नाव घेतलं, तुमचं दुसऱ्यानं केलं मोह नाव घेतलं. हा घेतल्यावर काय झालं, मास्तर होता हातल्याचा हा आणि आम्ही कुठले दिवस पिपरीचे, शाळा कुठे शिकत होते कणबुद्याला. म्हणजे त्याला पिपरीवरून जायला लागलं. तर त्यावेळेस रस्ते फार अवघड होते. हा, हा. जवारीतून जावं लागत होतं, म्हणजे पायदळ रस्ते. हा. मग मास्तर 5:30ला शाळा सुटल्याबरोबर आम्ही दोघं तिथं पुढे येऊन बसलो. हा. मास्तर मास्तर आला जवळ दोघं तिकडे जे कुठे मार मास्तर वाटायला पण आम्ही त्या चाय पुढे जाऊन बसतो पुन्हा. मग चौथ्या दिवशी पत्ता लागला मास्तरला घ्यायला. मग मास्तर आम्हाला पुन्हा मारायला पुन्हा मारलं का मग तुम्हाला? पुन्हा मारायला आल्यावर पुन्हा मग 2-3 हांड्या पुन्हा मग मारल्यावर आम्ही पुन्हा काही केलं नाही. पुन्हा ते एक कोणीतरी भूत झालं होतं, ते आपल्या तिथं हे होतं, पिंपळाचं का वडाचं मोठं झाड होतं. भूत होऊन कोण मास्तरला घाबरवलं होतं ते आठवत नाही. ते आठवत नाही. ते आठवत बरं, हे तुमच्या सगळ्या आणखीन एखादं असं काही लहानपणची एखादी गोष्ट? लहानपणच्या पुस्तक आता तर एखादी आणखीन असेल. आता कबड्डी खेळायला. हा, कबड्डीचे प्लेअर नंबरचा मी फर्स्ट. म्हणजे आम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये 1968 मध्ये फर्स्ट क्रमांकाने जिंकलो. यवतमाळ कबड्डी. तुम्ही सांगितलं होतं की कबड्डी मुळात तुम्हाला शाळेत ठेवायचे बघा. कबड्डीमध्ये त्याच्यामुळेच तुम्हाला शाळेत ठेवायचे बघा. यवतमाळ जिल्ह्यामध्ये फर्स्ट क्रमांक पहिल्या वर्षी आणला, इनाम शाळेला लावला. दुसऱ्या वर्षी म्हणजे हाताला नसल्यामुळे ते इनाम परत. म्हणजे तुम्ही नव्हते टीम मध्ये? कप देतात ना. हो. काहीतरी ठीक आहे. मग एकदम खतरनाक होतं. नाही मला सांगा तर त्याच्यानंतर काय झालं? काय प्रॉब्लेम आहे का? काहीच नाही. त्याच्यानंतर काय आठवतच नाही. नाही ठीक आहे, आठवत नाही, हरकत नाही. मी आठवण करून देतो. तुम्ही मला बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. पूर्ण खानदानमध्ये आपल्या पहिला नोकरीवाला कोण आहे? पहिल्यांदा नोकरी करणारा कोण आहे गव्हर्नमेंटची किंवा प्रायव्हेट? मीच आहे. पहिला नोकरीवाला मीच आहे. पण असं नव्हतं की आपल्या घरी कोणाला नोकरी लागत नाही गव्हर्नमेंटची. सगळ्यांना नोकरी लागत होती. तर पहिल्यांदा कोणाला ऑफर होती, काहून तुम्ही नाही म्हटलं होतं? कोणाला, कोणत्या नोकरीसाठी ऑफर होत्या? पहिले नोकरी लागायचं म्हणजे कसं होतं, आता आम्हाला तिघाला की कारखान्यामध्ये नोकरच्या लागायच्या, हिसाब उधरण्याच्या सरकारी याच्यामध्ये पण लागायच्या. पहिलं हे नोकरी करणं म्हणजे कोणाचं काम होतं? कास्तर शेतीवाल्याचं नव्हतं. मराठामध्ये करत नसत नोकर. बापू म्हणायचे घरचं कोणा गुन्हा करायची ते करा तुम्ही फक्त. एवढ्या झाला पण जाऊ दे तिघालाही नोकर लागला. सरकारी नोकर याच्यामध्ये आपलं हिसाब उधरण्याची. अच्छा, इरिगेशन डिपार्टमेंट मध्ये तिघांमध्ये लागायचं. तिथे आपलं दरवाडे विठ्ठलरावचा आहे ना, त्याच्यातला इंजिनियर होता. त्याच्या हातात माणसं घ्यायची होती. माणसं दिघड करायला सांगितलं होतं, घ्या म्हणून सगळी घ्यायला तयार. कारखान्यामध्ये पण काळेसाहेब लावायच्या सगळ्याला. अच्छा. मग तुम्हाला घरी किती रुपये रोज पडायचा? घरी जर तुम्ही शेती केली, बैल हे ते, आपल्या दुधाच्या याच्यात किती पडायचे? कुठं घरी केलं तर? घरी काम करून पैशाचं म्हणजे काय हे नव्हतं. काम करायचं, वावरात ते इकडच्या पेक्षा नोकरीपेक्षा जास्त निघायचं का उत्पन्न? हो, जास्त मिळत होते. मग घरचे काम होत नव्हते ना. आईला पण नोकरी लागत होती. आईला होत नव्हते. आईला नोकरी लागत होती ना, शिक्षिका म्हणून? होती, नाही लागत होती. तिनं पण नाही केलं. ते बापूने जबाबदार नाही. काहून? ते
आपल्या ह्याच्यात करायची नाही. अच्छा, पाटलाच्या सुनेनं नोकरी करायची नसते असा तो हे होता, व्ह्यू होता. त्याच गोष्टी उद्या तुम्ही असं म्हणजे अडाणी होती मी ते स्वतःला अडाणी होती. हा. दुसऱ्याचं काही चालायचंच नाही. बरं, आता तुम्ही मला एक सांगा, तुमचं लग्न कोणत्या साली झालं? लग्न कोणत्या साली झालं कोणाचं? तुमचं. लग्न झालं 13/5/1973. 1973 ला. 13/5 ला तारीख आठवण आहे तुम्हाला? वाटच नाही. बरं, कस काय तुम्ही पाहायला वगैरे तुमच्या पसंतीनं झालं की बापूच्याच पसंतीनं झालं? पसंती कोणाची होती? पसंती म्हणजे पहिला असं होतं की नवरदेव कोणताही पण मुलगी पाहायला जात नसं. नवरदेव पण नाही द्यायचा स्वतः मायपाचा त्याच्यावर होतो. असं. म्हणजे तशी तर पिढी त्या चालूच नव्हतं. पद्धतच तशी होती. मुलगी पाया जाणं हे नाही, हुंडा नाही. हुंडा नव्हता पहिले. हुंडा पण नव्हता. मग आता जे सांगतात की मराठ्यामध्ये खूप हुंडा आहे. हुंडे कधी बसून वाढले तर नंतर वाढले तर 82 पासून 82 पासून हुंडे वाढले. आधी हुंडे पण नव्हते. मग तुम्ही कधी पाहिलं आईला? पहिल्यांदा केव्हा पाहिलं? केव्हा पाहिलं आईला? केव्हा पाहिलं? पाहिलं केव्हा आईला? ज्यावेळेस लग्न लागल्यावरच. लग्न लागल्यावरच पाहिलं? त्याच्या अगोदर तुम्ही पाहिलंच नव्हतं? मग आईनं तुम्हाला तेव्हाच पाहिलं? हो. कोण गेली ती सोयरी? कोण गेली? आईनं मरेपर्यंत भीमराव गोदावरीला शिव्या दिल्या. आई म्हणायची, त्या मामा होते ना आईचे, त्यांना सोयरी केली नाही तर मला खूप चांगलं भेटत होतं. तुम्ही म्हणजे तुम्हाला सुरुवातीला तुम्ही दत्तात्रयाचे खूप मोठे भक्त होते. कुठं कुठं जायचे तुम्ही? मग ते एवढे मोठे भक्त होते तुम्ही दत्तात्रयाचे, काहून सोडलं? मग काहून सोडलं दत्तात्रयाची भक्ती? सोडलं नाहीच. मग अगोदर खूप करायचे ना? चालूच आहे का? आताही करता? नाही, पहिले खूप जास्त जायचे तुम्ही, दत्तात्रयाची भक्ती करायची. आता ते थोडं कमी झालं. आता चालू आहे. अच्छा, आताही चालू आहे. म्हणजे सोडलं नाहीच. नाही. बरं, मग तुमचं लग्न झालं तेव्हा तुम्ही जुन्या सुकडीमध्ये, ते अंचुळेश्वरची सुकडी होती तिथं लग्न झालं ना? लग्न कुठे झालं? लग्न कुठं झालं? सुकडीमध्ये. वराड काय गेलं होतं? वराड इथून गाडी बैल नव्हतं. किती दिवस होतं लग्न? गाडी बैल 14 गाडी बैल होते इथून सगळ्या. म्हणजे पहिलं ट्रक हे ते वाहन काही नव्हतं ना. गाडी बैल वराड. किती दिवस होतं लग्न? हळद किती दिवसाची होती? आता जसं आहे तसंच आहे होतं. पहिले 1 दिवसाची हळद, दुसऱ्याचे लग्न झालं. म्हणजे हक्काच्या अगोदर किरणच्या आईच्या अगोदर एक मुलगा होता ना? किरणची आई आहे ना, रेणुका अक्का, तिच्या अगोदर एक मुलगा झाला होता. आम्ही एकूण 4 भाऊ होतो का? आम्ही किती भावंड होतो एकूण? तुम्ही भाऊ ना? हा, 2च. त्याच्या अगोदर आई सांगायची नाही एक खूप मोठं. समजा पहिला होऊन सणा वारला होता. किती महिने होता तो? किती महिने होता? जास्तीत जास्त 10 दिवस. त्याच्या खूप लहान होता. म्हणजे हे झालंच नव्हतं त्याच्याकडे. गाव त्यानं पाहिलंच नाही. तिकडे जन्म झाला तिकडे. बरं, आता आई सोबत तुम्ही किती वर्ष काढले? आता 73 2023. 2013 मध्ये. 73, 83, 93, 3. बरेच काढले. 50-60 वर्ष काढले. 40-50 वर्ष. बरं, आता काय काढाय माहितीये का? सध्या तुम्ही म्हणजे जोपर्यंत एखादा म्हणजे तिचा नवरा किंवा बायको त्याला म्हणत नाही की मी तुझ्यावर प्रेम करतो, तोपर्यंत त्याला विश्वास बसत नाही किंवा प्रेम करते म्हणून. आता कसं आहे की नवऱ्यानं बायकोला म्हणायला लागते मी तुझ्यावर प्रेम करतो, आय लव्ह यू,
मी तुझ्यावर प्रेम करतो, तसं तुम्ही केव्हा आईला म्हणले का की मी तुझ्यावर प्रेम करतो? नव्हतंच काही काय आई म्हणली का तुम्हाला का? म्हणायचं असं म्हणलं. तुम्ही करायचे का प्रेम एकमेकावर? हा, प्रेम करायचे, पण केव्हाच तुम्ही एकमेकाला म्हटलं नाही की मी तुझ्यावर प्रेम करतो. पण तुम्ही काय, कोणती गोष्ट आवडायची तुम्हाला आईची? सगळ्यात जास्त कुठली गोष्ट आवडायची तुम्हाला आईची, की ही गोष्ट मला खूप आवडायची? आवडायचं काहीच नव्हतं, असं काहीच नव्हतं. तसं छान सोप्याच्या गोष्टीच नव्हत्या एवढ्या. पण तुम्हाला आईची कोणती गोष्ट आवडायची बा, की बा ही गोष्ट आवडायची आईची, सगळंच आवडायचं? पहिलं म्हणजे असं लाईटीच असतो सकाळचं. अच्छा, म्हणजे काही हे नव्हतं किंवा प्रेम. आता एक झालं ना पहिले नव्हतं. म्हणजे प्रेम असं होतं की ते सांगल्या किंवा व्यक्त केलं जायचं नाही, ते प्रेम दाखवायला लागायचं तुमच्या ह्याच्यावर. नाही, मी विचारतो तेवढ्या प्रश्नाची उत्तर द्यायची तुम्ही. सगळे तुम्हाला आज कंपल्सरी नाही, कंपल्सरी आहेत आज. बरं नाही काय आहे, पाणी पाहिजे का तुम्हाला? पाणी प्यायचं का? पाणी प्यायचं नाही तर नाही, मला काही प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला. आता काय आहे की लोक असं म्हणतात किंवा बऱ्याचशा किंवा यांनी काय कमवलं, त्यांनी काय कमवलं. मला तुमच्याकडून कधीच कुठल्या गोष्टीची अपेक्षा नव्हती की मला तुम्ही जन्म दिला मायबापांना, ही खूप मोठी गोष्ट आहे, बरोबर आहे. आता जेव्हा मी बाप झालो तेव्हा मला कळते की मा बापानं माझ्यासाठी काय केलं. पहिले कसं होतं की एखादी गोष्ट भेटली नाही मला, पुस्तकं नाही भेटले, पेन नाही भेटले किंवा काही सायकल नव्हती माझ्याकडे शाळेत जायला, मी पिपरीवरून पोफाडीला 7 किलोमीटर पायी जायचो. नंतर ती मोठी सायकल होती एक अन्नाची जुनी, ती घेऊन जायचो. तेव्हा कुठेतरी वाटायचं की बाबांनी काय केलं, म्हणजे आपल्यासाठी हे केलं नाही. पण जेव्हा मी बाप झालो तेव्हा कळायला लागलं की मुलांनी बापासाठी काय केलं. जावे त्यांच्या वंशी तेव्हाची कळे म्हणतात ना, तसं. तर बापाने आपल्याला जन्म दिला, हेच खूप खूप काही केलं. हा, तरी पण एक प्रश्न विचारू का? हा, काय आहे की सगळ्यांना एक गोष्ट वाटते, आपलं ते शेत होतं, चोपणाकडचं वावर होतं, ती विकायची वेळ काऊन आली आपल्यावर? ते काऊन विकायला लागलं? या गटाचा लोकांना काय झालं? पैसेचा गपला त्याईने केला, नाव शाळेच्या मुलीच्यावर चांगलं सगळं. आईवर किती रुपयाचा प्रॉब्लेम होता? म्हणजे पैसे तेव्हा कुणी भरत नाही, पावते पूजाची त्याचेच पैसे पायाखाली काय नाही. हा, किती रुपयाचा होता प्रॉब्लेम? काय कमी तर 4-5 हजाराचा असेल मोठा. तेवढ्यासाठी वावर विकायला लागला? ते तसं नाही ना, पैसे काय ते फक्त 20,000. 20,000. हा हा. तर पैसे राहून काय करतं, 50,000 लोन देतो. 20,000? अच्छा. हा, मग पुन्हा वावर देईने गेलो तर त्याने ते पैसे भरतो धाका देऊन टाकलं. असं पैसे भरतो म्हणजे वावरावर पैसे भरतो, ती किंमत टाकली नव्हती ना. हा, काय 85,000 पर्यंत त्याला पैसे दिले ना. कशावर किंमत टाकली नव्हती? बॉन्डवर. म्हणजे कोरा बॉन्ड दिला होता का? हा, बॉन्ड दिला, बॉन्डवर होतो. किंमत नव्हती बॉन्डवर? किंमत टाकली नव्हती. पुन्हा मग त्याला खरेदी करते वेळेस समजा 85,000 पर्यंत पैसे दिले. अच्छा, म्हणजे तुम्ही जो बॉन्ड शेती विकली त्याच्यावर किंमत नव्हती, डायरेक्ट तुम्ही पैसे घेतले त्याच्याकडून त्या शेतीचे. आई सांगायची की ज्या दिवशी तुमची खरेदी झाली त्याच दिवशी त्यांचा हात काहीतरी फ्रॅक्चर झाला होता केशवराव. असं असते, म्हणजे काय असते की त्यांनी धोक्यानं घेतलं होतं वावर, बरोबर आहे, त्यांना माहित नव्हतं. असो, त्याच्यापेक्षा खूप काही कमवलं आपण, बरोबर की नाही? होतात माणसं त्यांना असा काही हे होतात, काही हरकत नाही. बोला. बैमानकी करून सध्या घेतलं, बैमानकी करून अखेरच्या 4,000 रुपये दिले नाही वावराची. नाही. जाऊ द्या, शेवटी तुम्ही शब्द कुठून मिळाला. असते तसं असते ते, ज्याचं तुमचं जर इमान, तुम्ही शब्दाला जागले ना, शब्द ठेवला ना तुम्ही शेवटपर्यंत, शब्द महत्वाचा असते, बरोबर की नाही?
घेऊ भविष्यात आपण खूप वावर घेऊ, शिवर घेऊ, काय घ्यायचं ते घेऊ. पण तुम्ही ज्या मला सांगितलं की शब्दाला जागा, ते जसं तुम्ही तुमच्या शब्दाला, बापू सांगायचे काही त्यांना जवळपास 20-30 किलो सोनं सापडलं होतं, ते त्यांनी सरकारमध्ये जमा केलं होतं तुमच्या वडिलांनी, बापूंना मला सांगितलं होतं. तसं ते पण शब्दाला जागले, तुम्ही पण शब्दाला. आम्ही पण आमच्या शब्दाला जागू, भले आम्ही पैसा नाही कमवू, पण इमानदारीनं आम्ही जेवढी खाऊ तेवढी नक्कीच इमानदारी. तुम्हाला तुमच्या पळापळीच्या काळातल्या काही घटना आठवतात का? तुमचा तेव्हा जन्म आहे, इंदिरा गांधी गेली तेव्हाच्या हिस्टोरिकल म्हणजे ऐतिहासिक एखादी गोष्ट असती. तुम्ही वाड्याचा व्यापार केला होता, वाड्याचा व्यापार किती वर्ष केला होता? किती वर्ष केला? काहीच नाही. बरंच नफा थोडा धंदा म्हणतो, नफा तोटा चालते असते. काय नाव होतं तुमच्या मित्राचं? तुमच्या मित्राचं नाव काय होतं वाड्याचा व्यापार करायचा त्या? नाही, एकच होतो. पंढरी होता ना एक? नाही, पंढरीची यवतमाळच होते. त्याचा पेशंट होता मुला. त्याचा पेशंट होता. आमचा धंदा पेशंट होता. तुमचा पेशंट. त्याच्यात काय उरलं का? त्याला घेऊन नाही द्यायचे, त्याला पंढरीवाल्याला घेऊन द्यायचे, त्याला घेऊन द्यायचे. आधी आमच्या अच्छा, घ्यायची विकायची. दुसरं काय व्यापार केला तुम्ही? त्याच्या व्यतिरिक्त काय व्यापार केला? काहीच नाही, 100-200 रुपये मिळायची उभार काय. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही केलं का? काहीच नाही, तेच एक व्यापार केला. अच्छा, त्याच्यानंतर काही काहीच नाही. बदल झालं का? नाही. आता मला अशी एखादी गोष्ट सांगा की जी तुमच्या आयुष्यात आतापर्यंत तुम्हाला खूप खुश वाटलं, ती गोष्ट पाहून किंवा ऐकून. आता तुम्ही आर्यन, आता तो आर्यन आहे किंवा त्याचा मुलगा आहे, भविष्यात ते पाहतील तुमचा हा व्हिडिओ, त्यांना काय सांगाल तुम्ही? काय सांगायचं? त्यांना आता येणाऱ्या 50-60 वर्षानंतर, 70 वर्षानंतर तुम्ही नसणार आहे, मी पण नसणार आहे, आपण दोघे. तर तुम्ही काय सांगाल येणाऱ्या पिढ्यांना? कसं जगलं पाहिजे, आयुष्य कसं जगलं पाहिजे सांगाल तुम्ही त्यांना? जसं आपण मायबाप, तुम्ही बाप लेक म्हणून आपण जसे राहतो तसं त्यांनी राहिलं पाहिजे, एकदम फ्री अँड फ्रँक. बरोबर आहे? तर त्यांना काय सांगाल तुम्ही? काय नाही, फक्त आता पुढचा काळ कसा येईल ते काय सांगता येत नाही ना. बरोबर आहे. फक्त माणसानं इमानदारी जागृत ठेवून कोणतंही कार्य केलं पाहिजे. जे काही करायचं ते इमानदारीनं करायचं, प्रांजळपणे करायचं. त्यालाच फळ येते, बैबल त्याला फळ एवढंच करायला पाहिजे, बाकी काय. बरोबर. ठीक आहे बाबा, धन्यवाद. तुम्ही एवढं छान बोलले माझी. आणि खरंच बाकी कोणाच्या घरात असं नसते, बाप आला ना लेक बाहेर जाते, लेक आला तर बाप बाहेर जाते. तुमचे माझे जसे संबंध आहे ना तसे खूप कमी लोकांचे आहे. किरणच्या बाबतीत, आपला किरण आहे ना, किरणच्या बाबतीत जसं तुमच्या आणि म्हणजे आजोबाचे आणि नाताचे कसे संबंध असावं ते किरणला माहित आहे. बरोबर आहे? किरणला जेव्हा आपल्याकडे आणलं तेव्हा त्याचं वय काय होतं? किरण किती वर्षाचा असत? किरण जेव्हा आपल्या घरी आला, त्याची आई एक्सपायर झाली होती, अक्का जळाली होती ना, तेव्हा किरण किती वर्षाचा होता? 6 महिन्याचा होता. 6 महिन्याचा होता. मग तेव्हा तुम्ही त्याला इथं आणलं. अक्का काय बोलली होती तुमच्याशी शेवटचं? काय जळाल्यामुळे काय बोलतच नसा ना. किरणला सांभाळायची जबाबदारी कोण दिली होती तुमची? जबाबदारी काय बोलली होती आता? सगळ्याला तुम्ही सांभाळता, एवढं सांगितलं. म्हणजे अक्काने तुम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही किरणचा सांभाळ करा. आणि आज तो एका नामवंत कंपनीमध्ये, इन्फोसिस म्हणजे खूप मोठी कंपनी आहे जगात हे आहे, आणि तो त्या टीमचा लीडर आहे. त्याच्या हाताखाली आज किमान 7 ते 9 इंजिनियर असतात, म्हणजे खूप चांगले, म्हणजे त्या तेवढ्या इंजिनियर सोबत तो काम करते. तुम्ही खरंच खूप चांगल्या पद्धतीनं किरणचा म्हणजे सांभाळलं. जर पाहत असेल ना तिथून, तर ती म्हणत असेल की बाबाला दिलेली जबाबदारी चांगली पार पाडली ती. नक्की. जसे मला तुम्ही भेटले ना तसे प्रत्येकाला
प्रत्येकाच्या आयुष्यात तुमच्यासारखा बाप यावं आणि किरणला जसं तुम्ही सांभाळलं तसं प्रत्येकाला एक आजोबा भेटा. म्हणजे माझ्या येणाऱ्या पिढ्यांनी आणि यांनी खरंच त्याच्यातून बोध घेतला पाहिजे, कसं जगलं पाहिजे. बाकी तुम्ही आम्हाला काही देऊ न देऊ खूप चांगलं आयुष्य दिलं, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद.